स्वाध्याय इयत्ता 7वी इतिहास 8 आदर्श राज्यकर्ता. प्रश्न क्रमांक 1 पाठात शोधून लिहा. 1. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? उत्तर: अफझल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याच्या वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते. 2. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे कोण? उत्तर: शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे होते. प्रश्न क्रमांक 3 रोहिणी खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? उत्तर: रोहिणी खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. प्रश्न क्रमांक 4 शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? उत्तर: शिवाजी महाराजांच्या राज्यकर्त्यांची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील. प्रश्न क्रमांक 2 लिहिते पहा. 1. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? उत्तर: 1. शत्रूच्या स्वारामुळे प्रजा त्रस्त होत असे, अशावेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. 2. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिणी खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. 3. या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले. 4. तसेच पुढे महाराजांनी त्याला सक्त ताकीद दिली की जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य होईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. अशी ताकीद रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना दिली. प्रश्न क्रमांक 2 शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? उत्तर: 1. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. जात, धर्म, पंथ याचा विचार न करता स्वराज्यात त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली. 2. महाराजांनी आदिलशाहीतील जो प्रदेश जिंकला होता त्या प्रदेशातील मुस्लिम धर्मस्थलांना अगोदर ज्या सवलती होत्या त्या पुढेही तशाच चालू ठेवल्या. 3. शिवाजी महाराजांच्या धार्मिक सहिष्णुतेबद्दल तत्कालीन इतिहासकार खाफीखान लिहितो, शिवाजींनी आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना त्यांनी मशिदीला धक्का लावू नये. कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तींच्या स्वाधीन करावी. यावरून शिवाजींचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे दिसून येते. प्रश्न क्रमांक 3
शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर 1. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैनिकांना वेतन वेळेवर मिळावे, तसेच ते राख रकमेत देण्यात यावे अशी व्यवस्था त्यांनी केली होती. महाराजांच्या मोहिमा झाल्यानंतर सैन्यास जे मिळेल ते त्याने सरकारात जमा करण्यात यावे, अशा प्रकारची लष्करास ताकीद दिली. 2. लष्कराने लढाईत मिळालेला ऐवज लपवून ठेवल्यास त्यास कडक शासन केले जाई. सैनिकांनी मोहिमामध्ये पराक्रम केल्याबद्दल त्यांना सान सन्मानही केला जाई. 3. लढाईत सैनिकाला वीरमरण आल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची ते काळजी घेत असत. त्याचप्रमाणे शत्रू सैनिक लढाईत शरण आल्यास त्याला चांगली वागणूकही ते देत असत. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या लष्करविषयक धोरण होते. प्रश्न क्रमांक 3. एका शब्दात लिहा. 1. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी. उत्तर दौलत खान. 2. शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी. उत्तर सुब्रमण्यम भारती. प्रश्न 3. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा. उत्तर छत्रसाल. 4. पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची माहिती सांगणारे. उत्तर महात्मा ज्योतिबा फुले.